शहीदांच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार परिचारक यांच्या विरोधात सांगलीतील स्वातंत्र्य सैनिक संघटनेने आंदोलन केले आहे। शहीदांच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात सांगलीतील स्वातंत्र्य सैनिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। आमदार परिचारक यांच्यावर कारवाई करा, अन्यथा न्यायालयीन लढा लढू असा इशारा माजी सैनिक संघटनेने दिला आहे। आमदार परिचारक यांच्यावर कारवाईसाठी आज सांगलीत जोरदार आंदोलन करण्यात आले। तसेच परिचारक यांच्यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन राज्यभर तापेल असा इशाराही देण्यात आला। या सर्वांच्या वतीने आम्ही अशा परिचारक यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि शासनाला एक वेळा आम्ही विनंती करतो की आम्ही जेवढं शिस्तप्रिय लोक आहोत, देशासाठी आम्ही मरायला तयार असतो, देश जिंकण्यासाठी आम्ही मरायला तयार असतो, तसं आमच्या इज्जतीकडे जर कोणी बघितलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत आणि पुढील काळामध्ये या बाबतीत शासनाने योग्य धोरण अवलंबावं, त्यांच्यावरती निलंबनाची पहिली कारवाई करावी आणि त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकारचा मी शासनाला विनंती करतोय। फडणवीस यांना विनंती करतो की त्यांचा तत्काळ लोकप्रतिनिधित्व हे कॅन्सल करण्यात यावं। ह्या सर्व जनतेला, ह्या तमाम जनतेला मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही वडील एक सैनिक होते, त्यांचीही पत्नी, पत्नीवर हे आरोप आहे, भारतातील तमाम स्त्रियांच्यावर हे आरोप आहेत। हा असे निंदाजनक वक्तव्य करणं एखाद्या लोकप्रतिनिधीला हे शोभत नाही। त्यांनी स्वतःहून तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही आमच्या संघटनेच्या वतीनं कळकळीची विनंती।